आर्या अग अग काय ग हे? हा आर्या काय ग हे नख वगैरे काय? अगं आता 7 वाजलेत आर्या. हा आणि आणि आई कुठे आहे? आईला ट्रेन मध्ये बसवलंच ना व्यवस्थित तू? आणि तुझं फोन पण लागत नव्हता ग. मी किती फोन ट्राय केले. सांग ना काय झालंय. भाऊजी पण आताच मला विचारत होते की आर्याला तू एवढ्या रात्रीच्या एकटीला का पाठवलीस. आणि हे सर्व बघून तर काय झालंय बोलशील का? ताई मी थकलीये, रूम मध्ये जाते. आर्या ग आर्या 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 अगं बोल काहीतरी की फक्त रडतच राहशील अशी. सकाळी तू आली तेव्हा पण मी विचारलं ना ग तुला. बोल ना काहीतरी. अशी रडत राहिली तर मला पण रडायला येईल. सांग ना काय आहे. अगं आर्या अशी रडत बसली तर कसं होईल ग. सांग ना मला काय झालंय. बोल 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 काय झालंय. ताई 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 आता भाऊजी भाऊजी ताई काल आईला सोडून येत होते का रस्त्यात कोणाचा तरी ऍक्सिडेंट झालाय असं वाटलं म्हणून मी गाडी बाजूला लावून मदत करायला गेले. ऍक्सिडेंट झालाय वाटतं. चला लवकर. कुत्रे भुंकायला लागले. हो कुत्रे भुंकायला लागले. चला लवकर.
मी जाते. भाऊजी, ताई, सोबत कोणीच नव्हतं का? आत्ता काय, आता आई बापाला घराबाहेर पडायची लाज वाटत असेल. अगं तू त्या रस्त्याने गेलीसच का? एकटीने बाहेर जायचंच कशाला? न्यूज मध्ये दाखवतायत ते सगळं खरं आहे का? तिच्या ओळखीचे होते का ते? किती जण होती ती? पण ती त्या रस्त्याने गेलीच का? तिने कपडे छोटे घातले असतील. ती स्वतःहून तर त्यांना भेटायला गेली नसेल ना? कोणाला तरी सोबत घेऊन घराबाहेर जायचं. खरं म्हणजे ना पोलीस माणसांना जाण्यात ओढतात. तिने पण तसंच काहीतरी केलं असणार. आरडाओरडा ताई, काय लपवतेस? हे बघ ताई, तुझी जर इच्छा असेल ना की मी मेले तर सगळं ठीक होईल तर चालेल मला. मी माझा जीव देते, पण इथे नाही, घरातून बाहेर जाऊ. कारण यात तुझी काहीच चूक नाहीये. अगं आर्या, तू असा का विचार करते? हे तुझ्यासाठी आहे, हे तुझ्यासाठी नाहीच आहे ग. हे तुझ्या गुन्हेगारासाठी आहे. तुझ्या गुन्हेगाराला शिक्षाही झालीच पाहिजे. मगाशी तुझे मला सांगितलंस ना, आणि सकाळी तुझ्या भाऊजींचं येणं, ठीक आहे. काय हो, किती उशीर? अगं झाला, थोडा ऑफिस मध्ये काम होतं ना त्याच्यामुळे. आणि हे कपडे एवढे का मळले? अरे ते राकेश सोबत मस्ती करत होता ना त्याच्यामुळे झालं.
आणि हा डाग कसलाय? ते सांगितलं ना, राकेश सोबत मस्ती करत होतो म्हणून पडलाय. अरे नाही आली अजून? नाही ना, तिचीच वाट बघत बसलीये मी. आणि तुम्ही पण एवढा उशीर केलात. तुला किती वेळा सांगितलं तिला एकट्याला बाहेर पाठवत जाऊ नको म्हणून? तुला माहिती आहे बाहेर माणसं कशी असतात म्हणून. चल जाऊ दे मला आता. अहो ऐका तरी. हा बोल रे. मजा? अरे मजा तर एक नंबर आली यार. ती इकडे आली ना तेव्हापासून माझी नजर होती बघ तिथं. काय करणार, हा चान्स मिळाला बघ. पण हे आपण केलंय कोणाला कळता कामा नाही बरं. त्याला ते कुत्रेमध्ये आले नसते ना आजच गेम ओव्हर झाला असता. पण तू एक काम कर, तिथे जा आणि सगळा गेम ओव्हर करून ये बघ. हा 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 आता खरी झोप येईल बघ मला मस्त एकदम. ते शर्टावरले डाग रक्ताचे, ते सगळं माझ्या लक्षात आलं ग. तुझ्यासाठी नाहीये ग हे आर्या, त्याच्यासाठी. तुझ्यासाठी नाहीये. ताई, अगं तू असं काहीच चुकीचं करू नको ज्यामुळे तुझंही आयुष्य बर्बाद होईल. अगं चुकीचं त्यांनी केलंय ना, मग शिक्षा सुद्धा त्यांनाच होऊ दे. आणि त्यांना शिक्षा कायद्याने होऊ दे. आर्या, तुझ्या गुन्हेगाराला शिक्षाही झालीच पाहिजे. अगं ज्याने आज हे तुझ्या सोबत केलंय, उद्या जाऊन तो दुसरं कोणासोबत करेल. नाही आर्या, त्या माणसाला जगण्याचा काही अधिकार नाही. स्वाती, चहा आणणार होतीस ना? ताई, हॅलो हॅलो हॅलो, पोलीस. स्त्री कुठे सुरक्षित आहे ही स्त्री? स्वतःच्या घरातही अन्याय होतो, तर लाखोंच्या गर्दीतही अन्याय होतो. ज्ञानाच्या घरातही अन्याय होतो आणि देवाच्या दारातही अन्याय होतो. स्कूल बसमध्येही अन्याय होतो, तर हॉस्पिटलमध्येही अन्याय होतो. कमी कपड्यातही अन्याय होतो आणि अंगभर कपड्यातही अन्याय होतो. फुलणाऱ्या कळीवरही अन्याय होतो, तर थकलेल्या आजीवरही अन्याय होतो. गरीब आईवरही अन्याय होतो, तर श्रीमंत मुलीवरही अन्याय होतो. कुठे कुठे सुरक्षित आहे ही स्त्री? आज कित्येक पीडित स्त्रिया वाट बघत आहेत या ग्रासक लोकांपासून न्यायाची.